जय शिवराय मित्रांनो, अंगणवाडी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे। काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी भरती प्रक्रिया संपत आलेली आहे, थोडीफार राहिलेली आहे, म्हणजे 99% राहिलेली आहे। तर काही जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया अद्याप सुरू आहे, पूर्ण झालेली नाही। ती का? तर पहिली महत्त्वाची गोष्ट की वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार अर्ज करण्याची तारीख ही आणि अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख ही वेगवेगळी होती। का? तर त्या संदर्भातले एकात्मिक बालविकास विभागातले जे काही प्रकल्प अधिकारी होते, ही भरती सांभाळणारे, ते ट्रेनिंगला गेले होते त्या काळात। त्यामुळे जसे जसे जे ट्रेनिंगवरून येतील तसे तसे त्यांनी ती GR काढून ती भरती प्रक्रिया पूर्ण सुरू केलेली आहे। त्यामुळे जे जे ट्रेनिंगला गेले त्या जिल्ह्यातील जे प्रकल्प अधिकारी ट्रेनिंगला गेले होते त्या जिल्ह्याची भरती प्रक्रिया ही उशिरा सुरू झालेली आहे। त्यामुळे त्या जिल्ह्याचा अर्ज करण्याचा लास्टचा दिवससुद्धा उशिरा होता। जवळपास 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचा काय जिल्ह्यांचा शेवटचा दिवस होता। त्यामुळे त्यांची नंतर गुणवत्ता यादी, निवड यादी, मार्कांची यादी आणि सिलेक्शन यादी ही सगळी प्रक्रिया किंवा हरकत घ्यायची तारीख ही सगळी प्रक्रिया अशी लांबत उशिरा होत गेलेली आहे। तर काही जिल्ह्यांची यादी लागलेली आहे, त्यांची नियुक्तीची नावंसुद्धा जाहीर झालेली आहेत। मात्र अद्याप काही लोकांना त्यांना जे काय मार्क मिळाले आहेत त्यावर हरकत कशी घ्यायची किंवा त्या संदर्भातले मार्क मिळाले आहेत ना, ते मार्क त्यांना अद्याप अजून समजलेले नाहीत। कसे आपल्याला गुण दिले जाणार आहेत, गुणांचं हा मार्कांचा खेळ नक्की कसा असणार आहे, तर तुमचं शिक्षण किती असणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला किती गुण मिळणार आहेत, हे सुद्धा पुन्हा मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजवर आपण अंगणवाडी भरती सेविका व मदतनीस 2025 या संदर्भातली सर्व सविस्तर A to Z माहिती आपल्या चॅनलवरती दिलेली आहे। प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे। ज्यांनी कमेंट केली त्यांच्या कमेंटला उत्तरसुद्धा आपण दिलेलं आहे, त्यांना रिप्लाय आपण दिलेला आहे स्वतः जातीनं लक्ष घालून। शिवाय ज्यांचे कॉमन प्रश्न असतील आणि सगळी प्रोसेस प्रक्रिया कशी असेल या संदर्भातली सर्व माहिती आपण आपल्या चॅनलमध्ये यापूर्वी दिलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा अनेकांना हे प्रश्न येत आहेत, कमेंट येत आहेत, मार्क मला कमी दिलेत किंवा जास्त दिलेत किंवा कोणती मार्क धरले नाहीत, कोणती मार्क धरायची, या संदर्भातलं अनेकांना समस्या आहे। तर तो व्हिडिओ आता खाली गेला असेल, त्यामुळे त्या विषयावर आपण पुन्हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून अजून काही जिल्ह्यामध्ये हरकत घ्यायची वेळ आहे। आता तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये हरकत घ्यायची वेळ किती आहे, गुणांची यादी कुठे लागणार आहे, हे तुम्ही त्या ठिकाणी चेक करायचं आहे। आता कुठं चेक करायचं हे तुम्हाला मात्र आम्ही सांगू किंवा त्याची माहिती प्रोव्हाइड करू, कारण प्रत्येक जिल्ह्याची ही तारीख वेगवेगळी आहे, वेळापत्रक वेगवेगळं आहे। म्हणजे गुणांची यादी जाहीर होण्याचं डेट वेगळं आहे, हरकत घेण्याची डेट वेगळी आहे आणि निवड यादी लागण्याची तारीख वेगवेगळी आहे। तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची तारीख, वेळापत्रक काय आहे, गुणांची यादी लागण्याची डेट काय आहे, कुठं यादी लागणार आहे, ते कुठं तुम्हाला चेक करायचं आहे। पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला त्या संदर्भातली माहिती ही महिला व बालविकास विभागाचं जे काही कार्यालय आहे, महिला व बालविकास विभागाचं कार्यालय आहे किंवा एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प हे जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही या संदर्भातली चौकशी करू शकता। तुम्ही तुमच्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाचं कार्यालय असेल किंवा एकात्मिक बालविकास जे काय असेल, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं जे काय कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संदर्भातली सर्व चौकशी करू शकताय। कारण प्रत्येक तालुक्यानुसार ह्याची यादी ऑफलाईन आहे, ऑफलाईन यादी याचं कार्य पूर्ण प्रक्रियाच ऑफलाईन आहे। त्यामुळे ऑनलाईन आपल्याला दिसू शकतं सर्व जिल्ह्याचं, सर्व महाराष्ट्राचं, मात्र ऑफलाईन आपल्याला या ठिकाणी दिसत नाही, कारण वेगवेगळ्या जिल्ह्यात आपण फिरू शकत नाही, जाऊ शकत नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी, ग्रामपंचायत आणि एकात्मिक बालविकास व महिला व बालविकास या जे काय कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचे आहे, चौकशी करायची आहे किंवा तुमची डेट काय आहे, तुमच्या यादी लागण्याची, गुणवत्ता यादी लागण्याची, हरकत घेण्याची, कुठे हरकत घ्यायची, कशी हरकत घ्यायची, या संदर्भातली सर्व माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर बघा, आता तुम्ही अशी चौकशी करायची आहे। आता हे जे गुण आहेत ते तुम्हाला गुण कसे मिळणार आहेत त्या संदर्भातली मी तुम्हाला माहिती सांगतो, तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। याच्यामध्ये 2 टप्पे आहेत बघा। शैक्षणिक
अर्हतेनुसार तुम्हाला गुण मिळणार आहेत आणि दुसरी गोष्ट अतिरिक्त गुणसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार मिळणार आहेत, त्याच्यामध्ये 20 गुण मिळणार आहेत. शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला 80 गुण मिळणार आहेत. तर अतिरिक्त गुण काय आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार किंवा इथं जे काही रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशननुसार तुम्हाला 20 गुण मिळणार आहेत. 20 पैकी एवढे जे काही गुण असतील ते आणि 80 पैकी जे काय एवढे गुण असतील ते, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी 100 पैकी गुण मिळणार आहेत. मात्र 100 मध्ये 2 टप्पे आहेत, 80 आणि 20 असे टप्पे आहेत. चला पुढची महत्त्वाची गोष्ट, आता पहिला मुद्दा बघूया. शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला किती गुण मिळणार आहेत. याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट बेसिक यांचं पात्रते या भरतीसाठी पात्र होण्यासाठी बेसिक एज्युकेशन हे 12वी असणं फार गरजेचं आहे. 12वी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पात्र होणार आहात पुढच्या सर्व प्रक्रियेसाठी, प्रोसेससाठी. जर तुमची 12वी झालेली नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र होणार आहात, तुमचं सिलेक्शन होणार नाही. 10वीवर ज्याने अर्ज केलेला आहे त्यांचं सिलेक्शन होणार नाही. मात्र ह्यात एक अपवाद आहे की 10वीवर सुद्धा तुमचं सिलेक्शन होणार आहे, 10वीवर सुद्धा नियुक्ती होणार आहे. ते कशी, तर त्या संदर्भातला आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. कृपया तुम्ही आपल्या चॅनलवरती खाली जाऊन त्या संदर्भातला व्हिडिओ पहा. तुम्ही जरी 10वी झाला असेल तरी तुम्ही अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये नियुक्त होऊ शकता किंवा पात्र ठरू शकता, अशा संदर्भातला तो व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा. तर हा फक्त काही ठराविक जिल्ह्यामध्येच 10वीची पात्रता आहे, अन्यथा सर्व महाराष्ट्रामध्ये 12वी हीच पात्रता आहे. 12वी नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहात. 12वी एज्युकेशन बेसिक असणं गरजेचं आहे किंवा मिनिमम 12वी असणं गरजेचं आहे. तर बघा 12वीमध्ये कसं आहे, तर 12वीनुसार जर 12वीमध्ये तुम्हाला 80% जास्त मार्क असतील, 80% जास्त गुण असतील, तर तुम्हाला इथं मार्क किती मिळणार आहेत, टक्केवारी 12वीची आणि मार्क गुण अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये अशी याची प्रक्रिया असणार आहे. जर तुम्हाला 12वीमध्ये 80% जास्त गुण असतील, मार्क असतील, तर तुम्हाला या ठिकाणी 60 गुण मिळणार आहेत अंगणवाडीमध्ये. अंगणवाडी भरती प्रक्रियेसाठी किती गुण मिळणार आहेत, 60 गुण मिळणार आहेत. त्यानंतर जर तुम्हाला 80 ते 71.1 असे गुण असतील 12वीमध्ये, किती टक्केवारी असेल, 80 ते 71.1 म्हणजे 71.1 ते 80 या दरम्यान जर तुमचं गुणांचं मार्किंग असेल, मार्क असतील, तर तुम्हाला त्या ठिकाणी अंगणवाडी भरतीमध्ये किती मार्क दिले जाणार आहेत, 55 गुण दिले जाणार आहेत. दुसरं, जर तुम्हाला 60.1 ते 70 असे टक्केवारी असेल कितीमध्ये, 12वीमध्ये, तर तुम्हाला 50 गुण मिळणार आहेत. जर तुम्हाला 50.1% ते 60% असे 12वीमध्ये टक्केवारी असेल तर तुम्हाला अंगणवाडीमध्ये त्याचे मार्क किती दिले जाणार आहेत, 45 मार्क दिले जाणार आहेत. मग तुम्हाला त्या दरम्यान किती असू दे, जर 55 म्हणजे 52 तुम्हाला पॉईंट असतील तरी 45 गुण मिळणार. जर तुम्हाला 59% जरी गुण असतील 12वीत तरी तुम्हाला 45 गुण मिळणार. असं ह्याचं गणित आहे. आता इथं बघा 70 ते 80% कसं आहे, जर तुम्हाला 79% जरी मार्क असतील तरी तुम्हाला 55 मार्क मिळणार आणि जर तुम्हाला 75 जरी गुण असतील तरी तुम्हाला 55च मार्क मिळणार आहेत. असा ह्याचा गुणांचा खेळ आहे. तर पुढे बघा आता खालचा कोणता, 50 ते 40 या दरम्यान जर ज्यांना 12वीमध्ये टक्केवारी असेल, हा मुद्दा, 50 ते 40% जर कोणाला 12वीमध्ये मार्क असतील तर त्यांना अंगणवाडी भरतीसाठी किती मार्क दिले जाणार आहेत, 40 गुण दिले जाणार आहेत. म्हणजे हे तुमचे शिक्षणानुसार तुमचे गुण दिले जाणार आहेत अंगणवाडीमध्ये. कारण याच्यासाठी एक्झाम नाही, या भरतीसाठी एक्झाम नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही तुमचं एज्युकेशन आहे त्या एज्युकेशननुसारच हे तर मार्क दिले जाणार आहेत. हे तर तुम्हाला समजला का मुद्दा. शिक्षणानुसार तुम्हाला इथं कशी मार्क मिळणार आहेत ते, जसं तुमचं शिक्षण असेल तशा पद्धतीनं तुम्हाला इथं असे मार्क मिळणार आहेत अंगणवाडी भरतीमध्ये. तर याच्यामध्ये मदतनीस आणि सेविका यांच्यासाठी हाच मार्कांचा क्रायटेरिया असणार आहे. हा जो क्रायटेरिया आहे तो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी हाच सेम मार्कांचा क्रायटेरिया असणार आहे. तर बघा 50 ते 40% वाल्यांना किती, 40 गुण दिले जाणार आहेत. आणि ज्या उत्तीर्ण उमेदवारांना 40% कमी गुण असतील, म्हणजे ज्या उमेदवार 12वी पास झालेला आहे, 12वी पास कशी 35ला 12वी पास असतं आणि
35 ते 40% जर ज्या उमेदवाराला गुण असतील 12वीमध्ये तर त्यांना सरासरी किती गुण दिले जाणार आहेत? 35 गुण दिले जाणार आहेत 12 ह्याच्या अंगणवाडीमध्ये. तर बघा हे झालं तुमचं 12वीच्या शिक्षणावरती हे तुम्हाला एवढे गुण दिले जाणार आहेत. तर तुम्ही इथं ठरवायचे, तुम्ही इथं तुमचा गणित अंदाज लावू शकता तुम्हाला या ठिकाणी किती टक्के गुण आहेत 12वीमध्ये आणि या ठिकाणी पुढे किती गुण मिळणार आहेत. इथं तुम्ही कितीमध्ये बसताय ते तुम्हाला गणित करायचं आहे, स्वतःला ठरवायचं आहे. त्यानंतर पुढं जर तुमचं पदवी जर झाला असेल तर पदवीसाठी सुद्धा वेगळे गुण दिले जाणार आहेत. जर तुम्ही पदवी जर झाला असेल BA BCom BSc डिग्री झाली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 10 मार्क मिळणार आहेत. त्यानंतर तुम्ही पदव्युत्तर असाल तर तुम्हाला 4 गुण दिले जाणार आहेत. जर तुमचं B.Ed झालेलं असेल तर D.Edसाठी 2 गुण आणि B.Edसाठी 2 गुण दिले जाणार आहेत. कशासाठी? अंगणवाडी भरतीसाठी. तर त्यानंतर बघा तुमचं MSIT जर झालेलं असेल, MSIT CCC कॉम्प्युटर झालेलं असेल तर त्याचे 2 गुण तुम्हाला इथं मिळणार आहेत. म्हणजे हे जे 2 गुण आहेत ना ते तुमचे हक्काचे गुण आहेत. जर तुमचं CCC MSIT झालं तर तुम्हाला हक्काचे हे किती 2 गुण मिळणार आहेत. 100% ते गुण तुमच्या हक्काचे आहेतच. अशा पद्धतीने हा मार्कांचा क्रायटेरिया असणार आहे तुमच्या एज्युकेशननुसार. तर आता बघा हा झाला शैक्षणिक अर्हतेचा भाग झाला. त्यानंतर आता कॅटेगरीनुसार रिझर्वेशनमधून कोणाला किती गुण मिळणार आहेत. अगदी सुटसुटीत आणि व्यवस्थित प्रक्रिया ह्यांनी व्यवस्थित स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि अगदी पारदर्शकपणे ही भरती पार पडली जात आहे. तर बघा आता कॅटेगरीनुसार आरक्षण कोणाकोणाला आहे आणि कोणाला आरक्षणानुसार किती मार्क मिळणार आहेत. तर ह्याच्यामध्ये 20 मार्क आहेत. त्याच्यापैकी जर एखादे उमेदवार विधवा किंवा अनाथ असेल त्याला 10 गुण दिले जाणार आहेत त्या उमेदवाराला, महिलेला. जर अनुसूचित जाती आणि जमातीमधील उमेदवार असेल, SC आणि ST मधील जर उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला 5 गुण दिले जाणार आहेत. फिक्स 5 गुण त्यांना मिळणार आहेत. हा रिझर्वेशनसाठी आहे. त्यानंतर बघा इतर मागास प्रवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग, हे जे जातीचं सर्टिफिकेट किंवा हे सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल त्यांना किती गुण मिळणार आहेत? त्यांना 3 गुण मिळणार आहेत. म्हणजे सर आरक्षण आहे का, रिझर्वेशन आहे का, या प्रश्नाचं उत्तर इथं तुम्हाला मिळत आहे. किंवा रिझर्वेशन आहे, तुम्हाला आरक्षण आहे, विधवासाठी आहे, अनाथसाठी आहे, अपंगासाठी आहे किंवा ज्यांना अनुभव आहे त्यांच्यासाठी सुद्धा रिझर्वेशन आहे. तर अशा पद्धतीने विधवासाठी 10 गुण दिले जाणार आहेत. SC STसाठी 5 गुण मिळणार आहेत 20 पैकी. आणि इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, जे काय आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग घटक असेल त्यांना 3 गुण दिले जाणार आहेत. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट इथं अंगणवाडी सेविकेमध्ये जे काय कामावर आहेत त्यांच्यासाठी वेगळा क्रायटेरिया, वेगळं सिस्टीम आहे. जे सध्या अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत, कामावर आहेत, यापूर्वी कामाला लागलेले आहेत, त्यांनासुद्धा प्रमोशनसाठी किंवा थेट नियुक्तीसाठी इथं आरक्षण आहे. तर त्यांना कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्यांना 5 गुण मिळणार आहेत. आता अंगणवाडी सेविकेसाठी कशी मार्किंगची क्रायटेरिया आहे किंवा निवड कशी केली जाणार आहे, जे अनुभव आहे त्यांच्यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. कृपया तो व्हिडिओ तुम्ही पहा. जर त्यांना अनुभव असेल 2 वर्षाचा, बरं का, 2 वर्षाला 1 दिवससुद्धा कमी नसावा, असा 2 वर्षाचा ज्यांना अनुभव असेल त्यांना किती गुण मिळणार आहेत? त्यांना 5 गुण मिळणार आहेत फिक्स हक्काचे. एवढे सगळे गुण तुमचे हक्काचे आहेत. जर तुम्ही या संदर्भातले सगळे कागदपत्र डॉक्युमेंट प्रोव्हाइड केले तर हे तुमचे हक्काचे गुण मिळणार आहेत. आता बघा धरून चला फॉर एक्झाम्पल एखाद्याला गुण किती मिळू शकतात. आता इथं धरून त्याला 80 ते 70-80% जे काय 12वीला आहेत ते अंगणवाडीमध्ये उतरणार नाहीत, कारण चांगलं शिक्षण घेऊन ते पुढे जाणार आहेत असे. तर जे काय मध्ये अडकलेले आहेत, मध्यंतरी जे आहे मिडलला आहेत, त्यांचा आपण विचार थोडासा करू. ज्यांना 60 ते 70% गुण आहेत 12वीमध्ये, 60 ते 70% गुण आहेत, त्यांना किती गुण मिळणार आहेत? इथं बघा त्यांना 50 गुण मिळणार आहेत. 50 गुण या ठिकाणी मिळणार आहेत. व्यवस्थित त्यांना किती मिळू शकतात ते आपण या ठिकाणी बेरीज करू. त्यांना या ठिकाणी 50 गुण मिळाले 12वीमध्ये. त्यानंतर जर त्याचं पदवी झाली असेल, ग्रॅज्युएशन झाले असेल तर त्याचे 10 गुण मिळाले. जर त्याचं पदव्युत्तर जर तो उमेदवार झाला असेल तर त्यातून त्याला 4 गुण मिळाले. आणि हे तुमचे हक्काचे, हे तुमचे शिक्षणाचे गुण झाले. कोणते? 50 आणि 10 60 आणि 4 64.
हे तुमचे 64 गुण झाले हक्काचे तुमचे शिक्षणाचे बरं का. 64 गुण झाले. त्याच्यामध्ये हक्काचे 2 मार्क CCC MSITची ही 2 मार्क झाली. त्यानंतर तुमचं DED BED जर झाला असेल, सगळ्यांचं DED BED होत नाही, तो वेगळा आपण भाग. तर आणि इथं जर तुम्ही कोणत्या कास्टमधून असाल, जर ह्या 2 नंबरच्या कास्टमधून असं आलं म्हणजे 2 नंबरच्या रकान्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग ह्याच्या जर तुम्ही असाल तर तिथं तुम्हाला 3 गुण मिळाले. म्हणजे हे 3 गुण झाले. बघा किती गुण झाले, 64 आणि 2 3 5 म्हणजे 69 गुण झाले तुम्हाला. या ठिकाणी 69 गुण अशा पद्धतीने तुम्हाला असे 69 गुण मिळणार आहेत. याच्या व्यतिरिक्त काहीसुद्धा तुम्हाला गुण मिळणार नाहीत, असा मार्किंगचा क्रायटेरिया आहे. फॉर एक्झाम्पल आपण असं घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं मार्किंग जे आहे ते ठेवायचं आणि तुमचे गणिताचं काढायचं. हा व्हिडिओ स्किप करायचा आणि ह्याच्यानुसार तुमचं गणिताचं मार्किंग ठरवायचं किंवा जे मार्काचं आहे ते गणित तुम्ही ठरवायचं किती मार्क तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही इथं गणित करू शकता. जर तुम्ही 40 ते 50च्या दरम्यान तुम्हाला टक्केवारी असेल 12वीमध्ये तर तुम्हाला 40 गुण मिळणार आहेत. 40 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार. जर तुम्ही पदवीधर झाला असेल तर त्याचे 10 गुण तुम्हाला मिळणार. जर तुम्ही पदव्युत्तरही झाला असेल तर त्याचे तुम्हाला 4 गुण मिळणार. धरून चला तुम्ही फक्त ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तुमचं BSc वगैरे BCom झालेलं आहे तर त्याचे तुम्हाला 50 गुण झाले. ह्याचे किती गुण झाले तुमचे 50 गुण झाले. जर 50 गुणामध्ये आता तुमचे हक्काचे मार्क किती आहेत, जर तुम्ही कॅटेगरीमधून असाल, विधवा अनाथमधून असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 गुण झाले. इथं 50 वेगवेगळं कॅटेगरी करू आपण. हे विधवासाठी करू आणि ही SC ST साठी करू. तर बघा इथं 60 गुण झाले ह्यांचे, तर इथं यांना 60 गुण मिळणार. आणि इथं SC ST मधून इथं 50 गुण तुम्हाला वरती मिळाले आणि SC ST मधून तुम्हाला इथं किती, अनुसूचित जातीमधून तुम्हाला किती गुण मिळाले, धरून चला 5 गुण मिळाले. तर इथं 5 गुण धरले तर हे तुमचे 55 गुण झाले. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं मार्किंग असणार आहे. तुमच्या लक्षात आलं का? व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. ज्याला आणखी समजलेलं नाही त्यांनी कृपया कमेंट करून सांगा आणि त्यांना त्या संदर्भातलं आपण उत्तर दिलं जाईल. अशा पद्धतीने तुमचं मार्किंग आहे. तुम्ही स्वतःचं गणित करून बघा आणि तुम्हाला त्यांनी सरकारने जे काय निवड समितीने जे काय मार्क दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही करून बघा. त्याच्यामध्ये क्रॉस चेकिंग काय होतं का, जर कमी जास्त काय आढळलं तर तुम्ही हरकत घेऊ शकता. गुणांची यादी लागल्यानंतर हरकत घेण्यासाठी तुम्हाला 10 दिवसाचा अवधी आहे. 10 दिवसाचं तुम्हाला हरकत घ्यायची आहे. त्यानंतर जर तुम्ही हरकत घ्यायला गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी हरकत तुमची नोंद करून घेतली जाणार नाही. हरकत कशी घ्यायची, कोणी घ्यायची यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्यामुळे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पहा. तर अशा पद्धतीने आज आपण मार्कांचा जो काय खेळ आहे, तुम्हाला मार्क कुठे कसे दिले जाणार आहेत तर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर याच्यामध्ये काय समस्या असतील तर कमेंट करा, त्या कमेंटला आपण तुम्हाला नक्कीच उत्तर देऊ आणि इथून पुढे जे काही कमेंट येतील त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ नक्कीच बनवू. सेविकांना मानधन किती असणार आहे त्यावरचा व्हिडिओ ताजा बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता सेविकाची मदतनीसांची कामं काय, त्या हरकती कशी घ्यायची, कोणी घ्यायची, गुणांची यादी कशी असणार आहे, कोणी हरकत घ्यायची, किती टक्के मार्क असतील तर हरकत घ्यायची, यावर सुद्धा व्हिडिओ बनवला आहे. सविस्तर माहिती अपडेट आली की आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. शिवाय अंगणवाडी भरतीमध्ये घोटाळा काहीतरी होतोय, त्या घोटाळ्यावरचा संदर्भातला व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्की पहा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.